श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 324व्या जयंतीनिमित्त पुणे येथे रविवार ऑगस्ट 18 रोजी सकाळी 10 वाजता शनिवार वाड्यातील अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी पेशव्यांची वंशज पुष्कर पेशवे, देववृत्त बापट, सूर्यकांत पाठक, पेशव्यांच्या वंशजांसोबत त्यांचा संपूर्ण परिवार आवर्जून उपस्थित होता. पुण्याच्या देवदेवेश्वर संस्थानचे भागवत, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी, कुणाल टिळक, गजाननराव एकबोटे, संपादक भालचंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र युनियन ऑफ जर्नलिस्टचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर संजय कुलकर्णी, सुपेकर व त्यांची पुणे येथील जिवलग टीम, परशुराम सेवा संघाचे विश्वजितराव देशपांडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टीमच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली होती. यावेळी मंदार रेडे, सचिन टापरे, सौ. केतकीताई कुलकर्णी, विजय फाटक, शिरीष टापरे, विकास कुलकर्णी, सौ. पल्लवीताई गाडगीळ, प्रमोदराव गिजरे, राहुल जोशी, अमोक पाठक. यावेळी स्वातीताई फाटक व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी शंखनाद केला तर नील धडफळे या चिमुकल्या विद्यार्थ्याने बाजीराव पेशव्यांची वेशभूषा साकारली होती. यावेळी थोरले बाजीराव पेशवे सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायत केली तर परशुराम पथकातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी पुण्यातील सर्वच ब्राह्मण संघाच्या प्रमुखांची व ब्रह्मवृंदांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्टार